तासाभरापासून खोळंबलेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते। 6:30च्या सुमाराला सीएसटीवर मोटरमननी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं। एका मोटरमनला निलंबित केल्यानं मोटरमननं हा संप पुकारला। त्यामुळे अर्धा ते पाऊण तास एकही लोकल सीएसटीवरून सुटली नाही। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले। अखेर मोटरमन आणि रेल्वे प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर मोटरमननी पुन्हा कामाला सुरुवात केली। ऐन गर्दीच्या वेळी मोटरमननी हा संप पुकारल्यानं प्रवाशांचे ऐन गर्दीच्या वेळेस खूप हाल झाले। प्रत्येक स्टेशनवर मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मात्र मध्य रेल्वे प्रशासन आणि मोटरमन यांच्यामध्ये झालेल्या एका चर्चेनंतर हळूहळू आता ही वाहतूक पूर्वपदावर येते। मोटरमननी आपलं हे काम बंद आंदोलन पाऊण तासानंतर जवळपास मागे घेतलं। एका मोटरमनला निलंबित केल्यानं सगळ्या मोटरमननी संप पुकारला होता आणि सीएसटी स्टेशनवरून एकही लोकल 6:30 वाजल्यापासून सुटली नव्हती। जवळपास पाऊण तासात प्रत्येक स्टेशनवर मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर अमाप गर्दी पाहायला मिळाली। मोटरमननी अशा अचानक गर्दी पुकारण्यामुळे प्रवाशांचे हाल तर झाले, शिवाय प्रवाशांमध्ये काही संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या। मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येते आहे। मात्र ऐन गर्दीच्या वेळेस असे हाल झाल्यानं प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, ऐन गर्दीच्या वेळेस मोटरमननी संप पुकारून प्रवाशांचे हाल तर झालेच आहेत, मनस्तापही प्रवाशांना सहन करावा लागला। सध्या काय स्थिती आहे? हिमालय 7:15च्या सुमारास रेल्वे वाहतूक किंवा लोकल वाहतूक सुरू झालेली आहे। जवळपास 6:30 वाजल्यापासून 7:15 वाजेपर्यंत एकही लोकल हे सीएसटी रेल्वे स्थानकावरून सुटले नाही। ही गर्दीच्या वेळ आणि आपल्याला माहिती आहे की मध्य रेल्वेच्या या धीम्या आणि जलद गती मार्गावरून आणि तसंच पनवेलकडे आणि अंधेरीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरून दर 4 मिनिटांना लोकल आहेत। एकही लोकल न सुटल्यामुळे सीएसटी पासून ते अगदी घाटकोपर ठाणेपर्यंत आता रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळलेली आहे। तसंच पनवेल मार्गावर लोकल पकडण्यासाठी मोठी झुंबड उडालेली आहे, मोठी गर्दी झालेली आहे। रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी झालेली आहे। त्याच्यामुळे आता पुढील काही तास तरी लोकल प्रवाशांचे असे हाल हे सुरूच राहणार आहेत। नक्की ऐन गर्दीच्या वेळेस मात्र या संपाचं नेमकं कारण कळू शकलेलं आहे का? एका मोटरमनला निलंबित केल्यामुळे मोटरमननी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं होतं, तेही अचानक गर्दीच्या वेळेस करण्यात आलेलं आहे। काय नेमकं कारण आहे अगदी अचानक गर्दीच्या वेळेस हे काम बंद आंदोलन पुकारण्यामागे? मोटरमन लोकांनी आपली ताकद पुन्हा एकदा या निमित्ताने दाखवून देण्याचा प्रयत्न केला। ज्या प्रकारे एका मोटरमनला एका घटनेवरून डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर म्हणजेच मुंबईचे विभागीय व्यवस्थापक आहेत त्यांनी निलंबित केलं होतं, त्याच्या निषेधार्थ ऐन गर्दीच्या वेळेला पीक अवरला अशा प्रकारे आंदोलन केलं। जरी मोटरमनने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि रेल्वे प्रशासन हे प्रकरण हाताळण्यात अपयशी जरी ठरलं असलं तरी या दोन रेल्वे प्रशासन आणि मोटरमनच्या वादामध्ये मात्र त्याचा फटका हा रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे। जवळजवळ पाऊण तास एकही लोकल न सुटल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत आणि ही अवस्था रात्री 10 वाजेपर्यंत अशीच कायम राहणार आहे। मोटरमनचं आंदोलन हे जरी थोडा वेळ जरी यांनी आंदोलन हे सुरू ठेवलं असलं तरी त्याचे परिणाम आता पुढील 3 ते 4 तास रेल्वे प्रवाशांना नाहक भोगावे लागणार आहेत असंच म्हणावं लागेल। नक्की मोटरमनच्या या अचानक काम बंद आंदोलनामुळे मुंबईकर प्रवाशांचे मात्र हाल झालेले आहेत आणि काही काळ हे हाल राहणार आहेत। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।